So last lecture, what we have studied? We have studied the perforated basket centrifuge. त्याच्या अगोदर काय बघितलं होतं? क्लासिफिकेशन बघितलं होतं. कशाचं? सेंट्रिफ्युगेशन. त्या क्लासिफिकेशन मध्ये बेस्ड ऑन द मेकॅनिझम, त्यानुसार कोणते कोणते टाईप होते? सेडिमेंटेशन, अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन आणि फिल्ट्रेशन. त्यानंतर नेक्स्ट कोणता होता? तर बेस्ड ऑन द स्केल ऑफ डोसेस, त्यामध्ये लॅबोरेटरी स्केल आणि कमर्शियल स्केल असे दोन टाईप बघितले होते आपण. आणि इक्विपमेंट स्टडी केले होते. Then we have seen the perforated basket centrifuge. Then we have to see the non-perforated basket centrifuge. Okay, all of you see the diagram of non-perforated basket centrifuge. See, here it is, the motor is there. From this motor, the baskets are to be rotated. So here it is, the solid is deposited at the bottom position, and at the upper side or top position, here it is, the liquid is present. Then here it is, the feed inlet is there. This is the feed inlet. From this, we can enter the feed into that non-perforated basket centrifuge. And here it is, the skimming tube is there. From this, we can filtrate out, or we can escape out the liquid from this skimming tube. So main is what? Here it is, the motor is there. From this motor, the baskets are to be rotated. बास्केट रोटेट झाल्यानंतर यामध्ये जो आपण फीड एंटर करणार आहे, म्हणजे जे सॉलिड लिक्विड जे मिक्स आपण एंटर करतो ह्यामध्ये मिक्सचर, ते काय होतं? इथं बास्केट रोटेट झाल्यानंतर ते मिक्सचर आहे ते सेपरेट होते, म्हणजे सॉलिड वेगळं राहणार, लिक्विड इथं सेपरेट होणार. अशा शाफ्टमधून काय होतं? ते लॉंग व्हर्टिकल हा शाफ्ट असतो. देन इट इज अ स्किमिंग ट्यूब. So we have to see the principle of the non-perforated basket centrifuge. So what is the principle? So this is the sedimentation centrifuge. हा कसा centrifuge आहे? The sedimentation centrifuge आहे. So the separation is based on the difference in the densities of the solid and the liquid phases. आता हे जे separation आहे ते कशावरती बेस आहे बघा? So it is based on the difference in the densities of the solid and the liquid phase. So without a porous barrier. तर ते सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे? तर सॉलिड आणि लिक्विडच्या डिफरंट डेन्सिटी वरती काय आहे ते सेपरेशन डिपेंड आहे, विदाउट अ पोरस बॅरियर. सो द बाउल कंटेन्स अ नॉन परफोरेटेड साइड वॉल. त्या बाउल मध्ये काय प्रेझेंट आहे? सो इट कंटेन्स द नॉन परफोरेटेड साइड वॉल. आता इथे डायग्राम मध्ये नेम दिलेलं नाहीये, पण तो जो बाउल आहे, हा जो बाउल आहे त्याच्यामध्ये काय आहे? तर नॉन परफोरेटेड साइड वॉल आहे ह्याच्यामध्ये. नॉन परफोरेटेड म्हणजे कसं? तर त्यामधून ते जे लिक्विड आहे ते काय होणार नाही, तर एस्केप होणार नाही. आणि आपण परफोरेटेड बास्केट मध्ये बघितलं होतं, तर त्या ज्या परफोरेटेड वॉल्स होत्या त्यामधून काय होत होतं? तर ते लिक्विड आहे ते फिल्टर आउट होत होतं, लिक्विड बाहेर पडत होतं, एस्केप होत होतं. पण ह्यामध्ये नॉन परफोरेटेड बास्केट मध्ये काय आहे? तर नॉन परफोरेटेड साइड वॉल प्रेझेंट आहे, म्हणजे ह्यामधून लिक्विड पण बाहेर एस्केप होणार नाही आणि सॉलिड पण काय होणार नाही, त्यामधून एस्केप होणार नाही. त्या बाउल मध्येच काय होणार? दोन्ही पण रिटेन राहणार, सॉलिड आणि लिक्विड. So this is the bowl contains the non-perforated side wall. So during centrifugation, जेव्हा centrifugation process चालू असते तेव्हा काय होतं बघा? So the solid phase is retained on the sides of the basket. जेव्हा centrifugation process चालू असते तेव्हा काय होते बघा? तर सॉलिड फेज आहे ती काय होते?
तर बास्केटमध्ये रिटेन राहते while the liquid remains at the top. So which is removed by a skimming tube. जेव्हा ही प्रोसेस चालू होणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा, सॉलिड काय होतं इथं रिटेन राहते या बास्केटमध्ये आणि त्याच्यावरती काय होतंय, वरती टॉपला हा लिक्विड काय होतंय, तर लिक्विड लेअर इथं फॉर्म होतोय आणि तो जो लिक्विड लेअर आहे, सो विथ द हेल्प ऑफ स्किमिंग ट्यूब वी कॅन रिमूव्ह द लिक्विड फ्रॉम दिस नॉन परफोरेटेड बास्केट centrifuge. So what we have seen in the principle मध्ये काय बघितलं आपण, तर हा काय आहे, तर सेडिमेंटेशन सेंट्रीफ्यूज आहे. मग ह्यामध्ये सेपरेशन सॉलिड आणि लिक्विडचं सेपरेशन कशावरती डिपेंड आहे बघा, तो द सेपरेशन इज इट डिपेंड्स ऑर बेस्ड ऑन द डिफरन्स इन द डेन्सिटीज ऑफ द सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड आणि लिक्विडच्या डिफरंट डेन्सिटी वरती हे सेपरेशन आहे ते काय आहे, डिपेंड आहे. सो विदाउट अ पोरस बॅरियर. देन द बाउल कंटेन्स द नॉन परफोरेटेड साइड वॉल. त्या बाउल मध्ये काय प्रेझेंट आहे किंवा काय कंटेन आहे त्यामध्ये, तर इट कंटेन्स द नॉन परफोरेटेड साइड वॉल. नॉन परफोरेटेड साइड वॉल म्हणजे काय, तर त्यामधून लिक्विड पण एस्केप होऊ शकत नाही किंवा लिक्विड पण त्यामधून बाहेर पडू शकत नाही आणि सॉलिड पण त्यामधून बाहेर जाऊ शकत नाही. देन ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतंय बघा, ही प्रोसेस चालू असताना सॉलिड फेज काय होते, रिटेन ऑन द साइड्स ऑफ द बास्केट. त्या बास्केटमध्ये काय होते, तर सॉलिड फेज रिटेन होते. रिटेन ऑन द साइड्स ऑफ द बास्केट, हे जे बास्केटचे जे साइड्स आहेत त्याच्यावरती काय होते, तर सॉलिड फेज रिटेन होते. while the liquid remains at the top. लिक्विड काय होते, टॉपला रिमेन होते किंवा रिटेन होते. मग ते जे लिक्विड आहे, सो इट कॅन बी रिमूव्ड बाय द स्किमिंग ट्यूब. So this liquid we have to remove from this skimming tube. That is about the principle. Then see the construction. So what is the construction? So it consists of a basket. ह्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर बास्केट प्रेझेंट आहे. So this is the hole that is called as the basket. This is the basket. So which may be this basket which may be made up of the steel or any other suitable material किंवा मेटल. तर ते जे बास्केट आहे ते कशापासून प्रिपेअर केलेलं आहे बघा, तर स्टील पासून किंवा एनी अदर जे सुटेबल मटेरियल आहे त्यापासून काय केलेलं आहे, ते बास्केट आपण काय करतो, प्रिपेअर करतो. सो द बास्केट सस्पेंडेड ऑन अ मेटल शाफ्ट. ते बास्केट काय केलेलं आहे, ते सस्पेंड केलेलं आहे कशावरती, तर त्या मेटल शाफ्ट वरती काय केलेलं आहे, ते बास्केट सस्पेंड केलेलं आहे. सो दिस बास्केट इज सस्पेंडेड ऑन द मेटल शाफ्ट. हा जो शाफ्ट आहे, मेटल आहे, शाफ्ट आहे त्यावरती काय केलेलं आहे, बास्केट इथे सस्पेंड केलेलं आहे, इथे प्लेस केलेलं आहे बास्केट. देन अँड इट इज ड्रिव्हन बाय अ मोटार युजिंग अ सुटेबल पॉवर सिस्टीम. आणि तो काय करतोय, तर ड्रिव्हन करतोय. आपण काय ड्रिव्हन करतोय, तर तो जो मेटल शाफ्ट आहे ते कोण ड्रिव्हन करताय, तर मोटार काय करते, ती ड्रिव्हन करते युजिंग अ सुटेबल पॉवर सिस्टीम. आणि त्यासाठी काय लागते, तर सुटेबल पॉवर सिस्टीम आपल्याला यूज करावी लागते. सो कन्स्ट्रक्शन सिंपल आहे. कन्स्ट्रक्शन काय बघितलं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये, तर याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर बास्केट. इट कन्सिस्ट ऑफ द बास्केट. सो दिस बास्केट विच इज मेड अप ऑफ द स्टेनलेस स्टील और एनी अदर सुटेबल मेटल. स्टील पासून किंवा अदर सुटेबल मेटल पासून काय झालेली आहे, ती प्रिपेअर केलेली आहे. सो दिस बास्केट इज सस्पेंडेड ऑन द मेटल शाफ्ट. ह्या मेटल शाफ्ट वरती काय झालेलं आहे, हे बास्केट आहे ते आपण सस्पेंड केलेलं आहे. अँड इट इज ड्रिव्हन बाय अ मोटार. आणि ते कोण ड्रिव्हन करते, तर मोटार काय करते, ती ड्राईव्ह करते त्या शाफ्टला बाय युजिंग अ सुटेबल पॉवर सिस्टीम. आणि त्यामध्ये काय करतोय आपण, सुटेबल पॉवर सिस्टीम काय करणार आहे, यूज करणार आहे. Then next we have to see the working. So simple working is there. So the suspension is fed continuously into the basket. आता ह्या फीड इनलेट मधून काय करतोय आपण, ते जे सस्पेन्शन आहे
ते काय करणार आहे आपण इथं फीड करणार आहे. सो द सस्पेन्शन इज फेड इन टू द बास्केट. कंटिन्युअसली काय करतो आपण ते फीड करतो. सो ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असताना काय होणार आहे. सो द सॉलिड फेज इज रिटेन ऑन द साइड ऑफ द बास्केट. मग ती जी सॉलिड फेज आहे ती काय होते बघा, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असते तेव्हा काय होते, तर ती जी सॉलिड फेज आहे ती काय होते, रिटेन होते बास्केटमध्ये, रिटेन ऑन द साइड्स ऑफ द बास्केट, व्हाईल द लिक्विड रिमेन्स ऍट द टॉप. आणि लिक्विड काय होतंय मग टॉपला रिमेन होते. जेव्हा ह्या शाफ्ट थ्रू किंवा ह्या मोटर थ्रू जेव्हा हे बास्केट रोटेट होणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा, सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस मध्ये, तर ते जे सस्पेन्शन आहे सस्पेन्शन मध्ये काय असणार आहे, सॉलिड पार्टिकल पण असणार आहेत आणि लिक्विड पार्टिकल्स पण प्रेझेंट असणार आहेत. मग इथे काय होते बघा, सो द सॉलिड पार्टिकल्स रिटेन ऑन द साइड ऑफ द बास्केट अँड लिक्विड पार्टिकल्स विच आर ऍट द टॉप, which remains at the top. So the liquid is removed over a weir or through a steaming tube. तर ते जे लिक्विड आहे ते काय करतो आपण, सर देअर इट इज द स्किमिंग ट्यूब. मग ते जे लिक्विड आहे ते कसं रिमूव्ह करणार आहे आपण, तर विथ द हेल्प ऑफ स्किमिंग ट्यूब थ्रू काय करतो आपण, ते लिक्विड आहे ते रिमूव्ह करतो. सो when a suitable depth of the solid has been deposited on the walls of the basket. मग ते जे सुटेबल डेप्थ जे सॉलिड आहे ते काय होते, तर सॉलिड आहे ते काय होतं, डिपॉझिट होते कशावरती, तर ऑन द वॉल्स ऑफ द बास्केट वरती ते काय होते, डिपॉझिट होते. सो द ऑपरेशन इज स्टॉप्ड. आणि जेव्हा मग जे सुटेबल डेप्थ म्हणजे काय, तर ह्याची जी डेप्थ आहे इथं, म्हणजे पायाच्या त्या डेप्थ मध्ये जर इथं सॉलिड जर रिटेन झालेलं असेल तर आपण काय करू शकतो, ते ऑपरेशन किंवा ही जी प्रोसेस आहे, ही मशीन आहे जी रन होणार आहे ती काय करू शकतो, स्टॉप करू शकतो जर सॉलिडची डेप्थ सुटेबल असेल तर. सो when suitable depth of the solid has been deposited on the walls of the basket. सुटेबल जर सॉलिड जर त्या वॉल्स वरती, बास्केटच्या वॉल्स वरती जर अचीव्ह झालं किंवा डिपॉझिट झालं तर काय करू शकतो आपण, सो द ऑपरेशन कॅन बी स्टॉप किंवा ऑपरेशन इज स्टॉप. ते जे ऑपरेशन आहे किंवा ती जी मशीन रन होणार आहे ती काय करू शकतो आपण, स्टॉप करू शकतो. सो द सॉलिड्स आर देन स्क्रॅप्ड ऑफ बाय हँड युझिंग द स्क्रॅपर ब्लेड. मग ते जे सॉलिड्स आहेत ते काय करू शकतो आपण, स्क्रॅप करू शकतो किंवा कट करू शकतो बाय युझिंग द हँडने काय करतो आपण, युझिंग द स्क्रॅपर ब्लेड. स्क्रॅपर ब्लेड युज करून काय करू शकतो आपण, ते जे सॉलिड आहे ते आपण काय करणार आहे, तर ते आपण सेपरेट आउट करणार आहे आणि लिक्विड काय होणार आहे परत ते सेपरेट आउट करणार आहे. म्हणजे त्यामध्ये सिंपल वर्किंग आहे बघा नॉन परफोरेटेड बास्केट सेंट्रिफ्यूज मध्ये. ते जे सस्पेन्शन आहे ते काय करतो आपण, इट कॅन बी कंटिन्युअसली फीड इन टू द बास्केट. आपण काय करतो, कंटिन्युअसली ते सस्पेन्शन ह्या बास्केटमध्ये फीड करतो. मग कंटिन्युअसली फीड केल्यानंतर काय होणार आहे बघा, सो ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू आहे तेव्हा काय होतंय बघा, मग ते बास्केट काय होणार आहे, रोटेट होणार आहे विथ द हेल्प ऑफ मोटर. सो ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन सॉलिड फेज इज रिटेन ऑन द साइड ऑफ द बास्केट. मग सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असताना, वेट फॉर 1 minute.
सो मग ते जे ते जे लिक्विड आहे ते काय करतोय आपण, तर विथ द हेल्प ऑफ स्किमिंग ट्यूबने काय करतोय आपण, ते रिमूव्ह करणार आहे. मग जेव्हा आपल्याला सुटेबल डेप्थ काय होते, अचीव होते त्या लिक्विडची, सॉरी त्या सॉलिडची सुटेबल डेप्थ आहे, ही जी डेप्थ आहे ती अचीव होणार आहे, किंवा ते जे सॉलिड आहे ते काय होणार आहे, सुटेबल डेप्थ नुसार डिपॉझिट होणार आहे इथं. कशावरती, तर बास्केटच्या साइड वरती. मग आपण काय करणार आहे, ते जे ऑपरेशन आहे ते काय करतोय, स्टॉप करतोय, किंवा मशीन जी रन होते ती काय करणार आहे, आपण स्टॉप करणार आहे. आणि ते जे सॉलिड्स आहेत इथले ते काय करतोय, आपण स्क्रॅप ऑफ करतोय किंवा कट ऑफ करतोय बाय युजिंग द हँड, युजिंग द स्क्रॅपर ब्लेड. स्क्रॅपर ब्लेडने काय करणार आहे, आपण ते सॉलिड आहे ते कट करणार आहे. So that is about the working of the non-perforated basket centrifuge. Then we have to see the uses. So what are the uses of the non-perforated basket centrifuge? So it is useful when the deposited solids offer the high resistance to the flow of the liquid. मग आता हे कधी युजफुल आहे बघा, जेव्हा डिपॉझिटेड झालेले जे सॉलिड्स आहेत ते काय करतात, इट ऑफर्स द हाय रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ लिक्विड. जेव्हा फ्लो ऑफ लिक्विडला हाय रेजिस्टन्स असतो तेव्हा काय होतं, हे जास्त युजफुल आहे. जेव्हा डिपॉझिट सॉलिड काय होते, डिपॉझिट होते तेव्हा. So then we have to see the semi continuous centrifuge, that is also called as the short cycle automatic batch centrifuge or semi continuous centrifuge. Three names are there: semi continuous, short cycle or automatic batch centrifuge. All of you see the diagram of semi-continuous centrifuge. So this is the construction of the semi-continuous centrifuge. So all of you see that head is the basket is there. Head is the filter medium. हा काय आहे, हे जे आहे हे काय आहे, तर हा बास्केट आहे. And this is the filter medium. Here it is the knife is there. इथं काय प्रेझेंट आहे, knife. Then here it is the drive or the shaft is present. Then here it is the slurry or the feed is there. And here it is the wash pipe is there. This is the wash pipe. Then here it is the discharge assembly is there. This is the discharge assembly. From this, dry crystals are to be discharged out from this semi-continuous centrifuge. So see carefully diagram. This is the basket is there. Here is the dry. This is knife. This is the filter medium. This is the slurry inlet or feed inlet. This is the wash pipe. And this is the discharge assembly is there. So these small crystals, these are dry crystals. These are to be escape out from this, or this is the outlet for the dry crystals. So all of you see the principle for the semi-continuous centrifuge. So it is the filtration centrifuge. हा जो आहे तो काय आहे, filtration centrifuge चा type आहे. That is the semi-continuous centrifuge. So the separation is through the perforated wall. ते सेपरेशन काय होते बघा, तर त्या perforated wall मधून काय होते, सेपरेशन होते.
So based on the difference in the densities of the solid and the liquid phases. ते कशावरती डिपेंड आहे बघा, तर सॉलिड आणि लिक्विडच्या लिक्विड फेज आहेत त्याच्या डेन्सिटीज वरती ते सेपरेशन आहे ते डिपेंड आहे. सेम एज दॅट ऑफ द नॉन परफोरेटेड बास्केट centrifuge. So the bowl contains the perforated side wall. आता ह्याच्यामध्ये पण काय आहे ह्या बाउल मध्ये, तर परफोरेटेड साइड वॉल प्रेझेंट आहे ह्याच्यामध्ये पण. हे बास्केट किंवा हे बाउल आहे तर ह्याच्यामध्ये पण परफोरेटेड साइड वॉल प्रेझेंट आहेत. फ्रॉम दिस and this liquid can be separate out. ते काय तर परफोरेटेड साइड वॉल ह्यामध्ये प्रेझेंट आहे. सो ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू आहे तेव्हा काय होते बघा, तर ते जे लिक्विड फेज आहे ती काय होते, इट पासेस थ्रू द परफोरेटेड वॉल. ती जी लिक्विड फेज आहे ती काय होते, तर परफोरेटेड वॉल मधून काय होते, पास होते लिक्विड. while the solid phase retains in the bowl. मग काय होते, तर ते लिक्विड आहे ते परफोरेटेड वॉल मधून बाहेर एस्केप होणार नाही, पण काय होणार आहे, सॉलिड आहे ते काय होते त्या बाउल मध्येच रिटेन राहते. त्या परफोरेटेड वॉल मधून काय होणार आहे बघा, तर ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे, तर बाहेर पडणार आहे इथून आणि इथून. पण सॉलिड काय होते, तर इथे रिटेन राहते बघा. हे जे दिसतंय डॅश डॅश केलेलं हे काय आहे, तर हे सॉलिड आहे ते काय झालेलं आहे, तिथं रिटेन झालेलं आहे आणि लिक्विड इथून एस्केप झालेलं आहे. So the solid is washed and removed by cutting the sediment using a blade. मग ते जे सॉलिड आहे ते काय करतोय आपण, वॉश करतोय आणि रिमूव्ह करतोय बाय कटिंग द सेडिमेंट युजिंग अ ब्लेड. आपण काय करतोय, तर बाय युजिंग द ब्लेड we have to cut that solid. So it is short cycle automatic batch centrifuge. मग हा कसा आहे, तर ह्याची सायकल कशी आहे, तर शॉर्ट सायकल आहे. So that's called as the short cycle or atomic batch centrifuge. So what we have seen in the principle मध्ये काय बघितलं, तर हा काय आहे, एक फिल्ट्रेशन सेंट्रिफ्यूज आहे. मग आता ह्याचं सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे बघा, तर सॉलिड आणि लिक्विडच्या फेज आहेत त्याच्या डिफरंट डेन्सिटीज वरती काय आहे, तर ह्याचं सेपरेशन काय आहे, डिपेंड आहे. आणि ते जे सेपरेशन आहे ते कुठून होतंय, थ्रू अ परफोरेटेड वॉल. परफोरेटेड वॉल थ्रू काय होतंय, त्याचं सेपरेशन होते. सो द बाउल कंटेन्स द परफोरेटेड साइड वॉल. सगळ्यांनी बघितलं डायग्राम मध्ये, ह्या बाउल मध्ये काय आहेत, तर इथं ज्या दिसत आहेत ह्या परफोरेटेड वॉल्स आहेत, त्यामधून लिक्विड काय होतंय, एस्केप आउट होते. सो ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू आहे तेव्हा लिक्विड फेज काय होते, तर पासेस थ्रू द परफोरेटेड वॉल. लिक्विड काय होते, परफोरेटेड वॉल मधून खाली पास होणार आहे. while the solid phase retains the bowl. पण ते जे सॉलिड आहे ते काय होते, तर त्या बाउल मध्येच रिटेन राहणार आहे. ह्या परफोरेटेड वॉल्स मधून लिक्विड काय झालं, एस्केप आउट झालं, पण जे सॉलिड आहे ते काय होते, इथं रिटेन राहते. सो देन द सॉलिड इज वॉश्ड. ते सॉलिड काय करतो आपण नंतर वॉश करतो आणि रिमूव्ह करतो बाय कटिंग द सेडिमेंट युजिंग अ ब्लेड. सो इट इज अ शॉर्ट सायकल ॲटॉमिक बॅच, शॉर्ट सायकल ऑर ॲटॉमिक बॅच सेंट्रिफ्यूज. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, तर हा शॉर्ट सायकल आहे किंवा ॲटॉमिक बॅच सेंट्रिफ्यूज म्हणतो. Then we have to see the construction. So what is the construction? So it consists of the vertical perforated basket. हे काय बघा, तर एक vertical perforated basket
प्रेझेंट आहे ह्याच्यामध्ये. सो दिस इज द वर्टिकल perforated basket centrifuge, then which is supported from a horizontal shaft driven by a motor. आणि ते कशाने सपोर्ट केलेलं आहे बघा, तर हॉरिझॉन्टल शाफ्ट थ्रू काय केलेलं आहे, ते सपोर्ट केलेलं आहे, ड्रिवन बाय अ मोटर. आणि मोटर काय करते, ती ड्राइव्ह करते. सो फ्रॉम द साइड ऑफ द बास्केट, बास्केटच्या साइड वरून काय सांगतो आपण, सो प्रोव्हिजन्स आर मेड ऍट द सेंटर टू इंट्रोड्यूस द फीड अँड वॉश पाईप थ्रू द हॉरिझॉन्टल ट्यूब. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर फ्रॉम द ओपन साइड ऑफ द बास्केट, ओपन साइड च्या बास्केट मध्ये काय केलेलं आहे, प्रोव्हिजन्स मेड केलेले आहेत. कशासाठी, तर ऍट द सेंटर टू इंट्रोड्यूस द फीड अँड द वॉश पाईप, फीड इंट्रोड्यूस करण्यासाठी आणि हा जो वॉश पाईप आहे सॉलिड वॉश करण्यासाठी. इथं सेंटरला काय केलेलं आहे, प्रोव्हिजन्स केलेले आहेत. म्हणजे काय, तर एक अरेंजमेंट केलेली आहे ह्याची. कशाची, तर स्लरी पाईपची आणि वॉश पाईपची, स्लरी किंवा फीड इनलेटची आणि वॉश पाईपची. सो थ्रू द हॉरिझॉन्टल ट्यूब्स, आणि त्या ट्यूब्स कशा आहेत, तर हॉरिझॉन्टली अटॅच केलेल्या आहेत. सो अ फिलर विच इज नॉट शोन इन द डायग्राम, तो जो फिलर आहे, सो इट राइड्स ओव्हर द फीड. तो काय करतोय, तर राइड होतोय कशावरती, त्या फीड वरती. सो विच इज कनेक्टेड टू अ डायफ्राम वॉल. तो काय केलेला आहे, फिलर आहे तो, तर डायफ्राम वॉल थ्रू काय केलेला आहे, तो कनेक्ट केलेला आहे. सो थ्रू द एअर सप्लाय. सो द फिलर कंट्रोल्स द थिकनेस ऑफ द फीड. आता तो जो फिलर आहे, तो एक मशीन सारखाच एक पार्ट आहे, तो काय केलेला आहे, तर तिथे अटॅच केलेला आहे. पण तो काय करतोय, तर थिकनेस काय करतोय, मेंटेन करतोय. कशाची, त्या फीड इनलेटची किंवा फीडची, सॉरी फीड किंवा जे आपण मटेरियल जे फीड करणार आहे त्याची काय करतोय, थिकनेस मेंटेन करतोय. कोण, तर फिलर. सो द हायड्रॉलिक सिलेंडर विच इज अटॅच, hydraulic cylinder attachment is made in such a manner that discharge chute enters from the sides of the basket when discharge of the crystals is desirable. Discharge chute means what, that is inclined. तिरका, हा जो तिरका पार्ट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, त्याला काय म्हणतो आपण, चूट म्हणतो. दॅट इज द डिस्चार्ज चूट और डिस्चार्ज आउटलेट. तर तो जो हायड्रोलिक सिलेंडर आहे, तो काय केलेला आहे, अशा प्रकारे अटॅच केलेला आहे की काय होतंय त्यामध्ये, सो इट एंटर्स फ्रॉम द साइड्स ऑफ द बास्केट. तो साइड मधून काय होतं, बास्केटच्या साइड पासून एंटर होतो, ह्या बास्केटच्या साइड मधून एंटर होतो इकडे. सो when discharge of the crystals is desirable, जेव्हा क्रिस्टल डिझायरेबल आहे, जेव्हा क्रिस्टल्स इथून डिस्चार्ज होणार आहेत, तर स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये काय केलेला आहे, तो डिस्चार्ज शूट आहे हा, तो काय केलेला आहे, तो फिक्स केलेला आहे. सो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं, सिंपल आहे कन्स्ट्रक्शन. तर त्यामध्ये व्हर्टिकल परफोरेटेड बास्केट काय आहे, तर प्रेझेंट आहे, किंवा हा जो व्हर्टिकल परफोरेटेड बास्केट आहे तो इथं अटॅच केलेला आहे. देन त्याला काय सपोर्ट केलेला आहे, सो विच इज सपोर्टेड फ्रॉम अ हॉरिझॉन्टल शाफ्ट ड्रिवन बाय अ मोटर. आणि त्याला काय केलेलं आहे, हॉरिझॉन्टल शाफ्ट काय केलेला आहे, तर सपोर्ट केलेला आहे. आणि तो कोण ड्राइव्ह करतोय, तर मोटार काय करते, ती ड्राइव्ह करते किंवा मोटार रन करते. सो फ्रॉम द ओपन साइड ऑफ द बास्केट, बास्केटच्या ओपन साइडला दोन प्रोव्हिजन्स मेड केलेले आहेत. कशासाठी, तर ऍट द सेंटरला. सो फॉर द स्लरी or feed inlet and the wash pipe is there at the center. So these two provisions are made at the center. And wash pipe through the horizontal tubes. आणि ते दोन्ही पण कशा आहेत, तर horizontal tube आहेत. slurry inlet or feed inlet and the wash pipe. So त्यामध्ये जो फिलर आहे त्याचा रोल काय आहे, तर थिकनेस काय करायचा, कंट्रोल करायचा. तर तो जो फिलर आहे तो डायग्राम मध्ये इट इज नॉट शोन.
सो इट राइड्स ओव्हर द फीड. फीड वरती तो काय होतोय, राईड होतोय किंवा स्प्रेड होतोय. सो त्यामुळे काय होते, त्या फीडची जी थिकनेस आहे ती काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. सो विच इज कनेक्टेड टू अ डायफ्राम वॉल थ्रू द एअर सप्लाय. आणि तो काय केलेला आहे, तर डायफ्राम वॉलला कनेक्ट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ एअर सप्लाय. देन द फिलर कंट्रोल्स द थिकनेस ऑफ द फीड. तो थिकनेस कंट्रोल करणार आहे, फिलर आहे. देन हायड्रोलिक सिलेंडर अटॅचमेंट इज मेड इन सच अ मॅनर. मग हायड्रोलिक सिलेंडर आहे त्याची अटॅचमेंट अशा प्रकारे केलेली आहे बघा, की दॅट द डिस्चार्ज शूट एंटर्स फ्रॉम द साइड्स ऑफ द बास्केट. मग तो जो डिस्चार्ज शूट आहे तो काय होतोय, तर बास्केटच्या साइड मधून एंटर होतो. हा जो डिस्चार्ज शूट आहे तो काय होतोय, बास्केटच्या साइड्स मधून एंटर झालेला आहे. सो when the discharge of the crystals is desirable, जेव्हा क्रिस्टल्स डिझायरेबल होतील असतील आउटलेट मधून बाहेर पडण्यासाठी, तेव्हाच काय होणार आहे, जेव्हा क्रिस्टल्स फॉर्म होतील तेव्हाच काय होणार आहे, तिथून हे जे ड्राय क्रिस्टल्स आहेत ते काय होणार आहे, तिथून बाहेर पडणार आहेत. Then we have to see the working. So what is the working of the automatic batch centrifuge or semi-continuous centrifuge? So the perforated basket is allowed to rotate and the slurry is introduced from the side pipe. मग तो जो परफोरेटेड बास्केट आहे तो काय केला, आपण अलाउ केला रोटेट होण्यासाठी, आणि स्लरी काय केली, इंट्रोड्यूस केली त्या पाईप मधून. हा परफोरेटेड बास्केट आहे तो रोटेट केला आपण किंवा अलाउ केला रोटेट होण्यासाठी, आणि स्लरी काय केली, ह्या फीड मधून आपण इथं एंटर केली विथ द हेल्प ऑफ दिस इनलेट, स्लरी इनलेट. वी हॅव टू फीड द slurry from the side pipe. Then during centrifugation, जेव्हा centrifugation process चालू आहे, so the slurry passes through the perforated wall. slurry काय होते, तर perforated wall through pass होते. So the solids are retained in the basket. solid काय होते, त्या basket वरती retain राहते. So which the filtrate leaves the basket. मग filtrate काय होते, तर त्या बास्केट मधून लीव्ह होते. सो विच इज कलेक्टेड ऍट द आउटलेट. आणि ते काय होत आहे, तर आउटलेट काय करते, ते कलेक्ट करते. सो जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा, स्लरी काय होते, तर परफोरेटेड वॉल थ्रू एंटर होते. म्हणजे जे फिल्ट्रेट आहे ते काय होणार आहे, क्लिअर लिक्विड आहे ते बाहेर इथे पडणार आहे, आणि सॉलिड काय होणार आहे, तर इथे रिटेन राहणार आहे. So solids are retained in the basket which leaves the which filtrate leaves the basket. मग फिल्ट्रेट आहे तो काय करतो, बास्केटला लीव्ह करून पुढे जातो. सो विच इज कलेक्टेड ऍट द आउटलेट. आणि तो फिल्ट्रेट आहे तो आपण आउटलेटला कलेक्ट करणार आहे. देन फर्दर द केक इज वॉश्ड विथ द वॉटर. मग फर्दर काय करतो आपण, तो जो केक आहे तो काय करणार आहे, तर वॉश करणार आहे. कशाने, तर विथ द हेल्प ऑफ वॉटर. सो the wash escape from the basket to the filtrate outlet. मग ते जे वॉश आहे ते काय होतंय बघा, तर त्या बास्केटच्या फिल्ट्रेट आउटलेट मधून काय होतंय, ते जे वॉश आहे ते बाहेर पडणार आहे. देन आफ्टर अचिव्हिंग द डिझायर्ड थिकनेस, जेव्हा आपण डिझायर्ड थिकनेस अचीव करतो 50 to 70 मिलीमीटर्स त्या केकची थिकनेस, सो द फिलर कट्स ऑफ द एअर सप्लाय. तो फिलर काय करतोय, तर एअर सप्लाय कट करतो. सो टू अ डायफ्राम वॉल दॅट ऑटोमॅटिकली शट्स ऑफ द एंट्री ऑफ द स्लरी. म्हणजे जेव्हा 50 to 70 मिलीमीटर्स एवढी थिकनेस आहे स्लरीची, ती जर एंटर झाली तर ऑटोमॅटिकच काय करतोय बघा, तर फिलर काय करतोय, एअर सप्लाय आहे तो कट करतोय, आणि डायफ्राम टू अ डायफ्राम वॉल दॅट ऑटोमॅटिकली शट्स ऑफ द एंट्री ऑफ द स्लरी. आणि ऑटोमॅटिकली काय होतंय, तर 50 to 70 मिलीमीटर जर त्याची थिकनेस झाली तर ऑटोमॅटिकली काय होते, स्लरीची एंट्री आहे ती शट ऑफ होते किंवा बंद होते स्लरीची एंट्री, जेव्हा 50 to 70 मिलीमीटर थिकनेस काय होते, अचीव होते तेव्हा. सो द हायड्रोलिक सिलेंडर इज ऍक्च्युएटेड विथ द विच लिफ्ट्स द नाईफ अलॉंग विथ द डिस्चार्ज चूट. मग तो जो हायड्रोलिक सिलेंडर आहे तो काय केला, आपण ऍक्च्युएट केला. सो विच लिफ्ट्स द नाईफ, तो काय करतोय, नाईफला लिफ्ट करतोय अलॉंग द डिस्चार्ज चूट. हा जो हायड्रोलिक एक सिलेंडर आहे,
ह्यामध्ये तो नाईफ आहे तो काय करतो, लिफ्ट आउट करतो. So the knife does not cut the cake completely down the screen. मग ती जी नाईफ आहे ती केक कम्प्लिटली कट करत नाही. सो डाऊन द स्ट्रीम बट लिव्स अ लेअर ऑफ क्रिस्टल्स. पण ती काय करते, क्रिस्टलचे लेअर काय करते, लिव्ह करते. सो दॅट ऍक्ट्स ॲज अ फिल्टर medium फॉर द फर्दर सेपरेशन इन द नेक्स्ट सायकल. आणि ते काय होते बघा, तर ते काय म्हणून ऍक्ट होतंय, ते जे क्रिस्टल्स आहेत ते तर फिल्टर मीडियम म्हणून ते ऍक्ट होत आहेत फॉर द फर्दर सेपरेशन साठी इन द नेक्स्ट cycle. So the residual crystals, it may be given in brief wash before starting the cycle. मग ते जे रेसिड्युअल क्रिस्टल्स आहेत ते काय केलेले आहेत, आपण त्यांना ब्रीफ वॉश देतो. सो स्टार्टिंग द नेक्स्ट सायकल चालू होण्या अगोदर. सो through a timer and air supply mechanism, diaphragm wall control all the steps. मग आता टायमर थ्रू आणि एअर मेकॅनिझम थ्रू काय होतंय, तो जो डायफ्रॅम वॉल्व आहे तो काय करतोय, तर ऑल स्टेप्स काय करतोय, कंट्रोल करतोय. सो द एंटायर सायकल इज सेमी ऑटोमॅटिक. ती जी एंटायर सायकल आहे ती कशी असणार आहे, तर ती सेमी ऑटोमिक असणार आहे. सो द डिस्चार्ज क्रिस्टल्स, इट मे कंटेन द 2 to 4% ऑफ द मॉइश्चर. मग ते तो जो डिस्चार्ज क्रिस्टल्स आहेत त्यामध्ये मॉइश्चर किती पर्सेंट आहे बघा, तर 2 to 4% एवढं काय आहे, त्याचं मॉइश्चर त्यामध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट इज अबाउट द वर्किंग. सिंपल आहे याचं वर्किंग. तर काय सांगितलं वर्किंग मध्ये, तर तो जो परफोरेटेड बास्केट आहे तो काय करतोय, आपण अलाउ करतोय रोटेट होण्यासाठी. आणि स्लरी काय करतोय आपण, तर एंटर करतोय किंवा इंट्रोड्यूस करतोय फ्रॉम द साइड ऑफ द पाईप. ह्या साइड मधून काय करणार आहे आपण, इथं स्लरी एंटर करणार आहे. मग स्लरी एंटर केल्यानंतर काय होतंय, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू होते तेव्हा ती स्लरी काय होते, तर ह्या परफोरेटेड वॉल मधून काय होते, खाली इथं पास होणार आहे. आणि सॉलिड काय होणार आहे, म्हणजे ते फिल्टरेट आहे, ते लिक्विड आहे ते इथून निघून गेलं. आणि मग नंतर इथं काय राहणार आहे, फक्त सॉलिड इथं रिटेन राहणार आहे बास्केट मध्ये. सो द सॉलिड्स आर रिटेन इन द बास्केट. सो विच द फिल्ट्रेट लिव्स द बास्केट. आणि फिल्ट्रेट काय होतं, त्या बास्केट मधून निघून जातं. सो विच इज कलेक्टेड ऍट द आउटलेट. आणि आउटलेट मधून काय करतोय आपण, तो जो फिल्ट्रेट आहे तो काय करतोय, कलेक्ट करतोय. सो फर्दर द केक इज वॉश विथ द वॉटर. मग फर्दर काय करतोय आपण, तो जो केक प्रोड्यूस होणार आहे तो काय करणार आहे, तर विथ द हेल्प ऑफ वॉटर वी कॅन वॉश इट. देन द वॉटर एस्केप फ्रॉम द बास्केट. वॉटर काय होते, त्या बास्केट मधून एस्केप होते थ्रू द फिल्ट्रेट आउटलेट. देन आफ्टर अचिव्हिंग द डिझायर्ड थिकनेस, जेव्हा आपण डिझायर्ड थिकनेस काय करतो, अचीव करतो अप टू 50 to 70 मिलीमीटर्स. मग तो जो फिलर आहे तो काय करणार आहे, तर तो कट ऑफ करतो. काय कट ऑफ करतोय, तर एअर सप्लाय काय करतोय, तो फिलर कट ऑफ करतोय टू अ डायफ्रॅम वॉल वरती. सो दॅट ऑटोमॅटिकली शट्स ऑफ द एंट्री ऑफ द स्लरी. तो काय करतोय, ऑटोमॅटिकली स्लरीची एंट्री आहे ती काय करतोय, शट ऑफ करतोय. सो द हायड्रोलिक सिलेंडर इज ऍक्च्युएटेड. मग हायड्रोलिक सिलेंडर काय करतोय, आपण ऍक्च्युएट करतोय. सो विच लिफ्ट द नाईफ. तो काय करतो, नाईफला लिफ्ट करतोय along the discharge chute, त्या inclined plane मधून. So this knife does not cut the cake completely. मग ती जी नाईफ आहे ती काय करत नाही, तर केक कम्प्लिटली कट करत नाही. बट लिव्स द लेअर ऑफ क्रिस्टल्स. पण काय करते, लेअर क्रिस्टलचे जे लेअर आहेत ते काय करते, लिव्ह करते. सो विच ऍक्ट्स एज अ फिल्टर मीडियम फॉर द फर्दर सेपरेशन इन द नेक्स्ट सायकल. मग ते जे क्रिस्टल आहेत, लेअर ऑफ क्रिस्टल्स आहेत, ते काय होत आहेत, तर फिल्टर मीडियम म्हणून ऍक्ट होत आहेत फर्दर सेपरेशन साठी नेक्स्ट सायकल मध्ये. सो the residual crystals, it may be given in the brief wash before starting the cycle. जेव्हा आपल्याला सायकल स्टार्ट करायची आहे तेव्हा आपण काय करणार बघा, तर एक ब्रीफ वॉश देणार त्या क्रिस्टल्सला. सो थ्रू अ टायमर अँड एअर सप्लाय मेकॅनिझम, डायफ्रॅम वॉल कंट्रोल्स द ऑल स्टेप्स. तो जो टायमर आहे आणि सप्लाय मेकॅनिझम आहे, एअर सप्लाय मेकॅनिझम, तो डायफ्रॅम काय करतो, डायफ्रॅम वॉल तर सगळ्या स्टेप काय करतो, कंट्रोल करतो. सो द एंटायर सायकल इज सेमी ऑटोमॅटिक. मग ही जी सायकल आहे ती कशी असणार आहे, ती सेमी ऑटोमॅटिक असणार आहे. सो द डिस्चार्ज क्रिस्टल्स, इट मे कंटेन द 2 to 4% ऑफ द मॉइश्चर. तर ह्यामध्ये डिस्चार्ज क्रिस्टल्स मध्ये 2 ते 4% काय असतं, मॉइश्चर प्रेझेंट असतं.
ही सेमी ऑटोमॅटिक का आहे? कारण की जेव्हा इथं स्लरी एंटर होते, थिकनेस काय होते 50 ते 70 मिलीमीटर पर्यंत, मग तो आपोआपच काय होतोय, तर तो डायफ्राम वॉल थ्रू काय होते, ती ऑटोमॅटिकच शट ऑफ होते त्या स्लरीची एंट्री. म्हणजेच ही काय झाली, ऑटोमॅटिक प्रोसेस झाली. आणि बाकीची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, तर it is the semi automatic process. Then we have to see the advantages. Advantages कोणते आहेत बघा. So short cycle automatic batch centrifuge which is used when solids can be drained fast from the bowl. आपल्याला जेव्हा सॉलिड्स आहेत ते बाउल मधून फास्टली ड्रेन करायचे आहेत, तेव्हाच काय करू शकतो आपण, ही यूज करू शकतो, किंवा हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. Then we have to see the disadvantage. So what is that disadvantage? So during the discharge there is a considerable breakage of the crystals is possible. जेव्हा डिस्चार्ज चालू असतो तेव्हा काय होतं, कन्सिडरेबल ब्रेकेज होतं कशाचं, क्रिस्टलचं. सो विच इज पॉसिबिलिटी असते त्याची क्रिस्टल्स ब्रेक होण्याची. देन मेनी मुव्हिंग पार्ट विच आर इन्व्हॉल्व्ड इन मेकिंग द कन्स्ट्रक्शन अँड फंक्शनिंग इट कॅन बी कॉम्प्लिकेटेड. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर मुव्हिंग पार्ट काय आहेत, जास्त आहेत, त्यामुळे काय होतं, तर ते कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याचं फंक्शनिंग पण काय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. सो दॅट इज अबाउट द सेमी कंटिन्युअस सेंट्रिफ्यूज. सो लास्ट पॉइंट राहिलेला आहे आपला सुपर सेंट्रिफ्यूज, तो पण आपण कंटिन्यू करूया. So all of you see the diagram of the super centrifuge. So at the bottom position there is the feed inlet is there. This is the feed inlet. This is the rotating bowl. This is the हा काय आहे बघा, एअर स्पेस प्रेझेंट आहे इथं. हेड इज द हेवी फेज. दोन्ही साइडला काय आहे, इथं आणि इथं हेवी फेज प्रेझेंट आहे. आणि इथं काय आहे वरच्या साइडला, दिस अँड दिस. दिस इज द लिक्विड फेज इज देअर. सो दिस इज द मोटार. So okay, in that super centrifuge, so it is a continuous centrifuge. हा काय आहे बघा, तर continuous centrifuge आहे. So it is used for separating the immiscible liquid phases. आता हा कशासाठी यूज होतोय बघा, तर immiscible liquid phase आहेत त्या सेपरेट करण्यासाठी काय होतं, त्याचा सुपर सेंट्रिफ्यूजचा यूज होतोय. So we have to see the principle. So this super centrifuge, it is a sedimentation centrifuge. हा कसा आहे बघा, तर सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज आहे. मग ह्याचं जे सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे बघा, तर इट इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द डेन्सिटीज बिटवीन द इम्मिसिबल लिक्विड. इम्मिसिबल लिक्विडची जी डेन्सिटी आहे त्याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याच्यावरती काय आहे, तर ह्या सुपर सेंट्रिफ्यूजचं सेपरेशन काय आहे, तर डिपेंड आहे. सो दिस सेंट्रिफ्युगेशन इज डन इन द बाउल ऑफ द स्मॉल सेंट्रिफ्यूज. आता हे जे सेंट्रिफ्यूज आहे, सॉरी सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस आहे, ती काय करतोय आपण, तर बाउल ऑफ सेंट्रिफ्यूज, स्मॉल सेंट्रिफ्यूज मध्ये काय करतोय, तर ती प्रोसेस कॅरी आउट करतोय. सो ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस चालू असते तेव्हा काय होतंय, हेवियर लिक्विड इज थ्रोन अगेन्स्ट द वॉल. हेवियर लिक्विड काय होतंय, तर वॉलच्या अगेन्स्ट काय होतंय, थ्रो होतंय. व्हाईल द लाइटर लिक्विड रिमेन्स ॲज अ इनर लेअर. तो जो लाइटर लिक्विड आहे किंवा जे कमी वेट असणारं जे लिक्विड आहे ते काय होतंय, सो इट रिमेन्स ॲज अ लेअर. त्याचं काय होतंय, तर एक इनर लेअर म्हणून तो काय होतोय, तिथंच फॉर्म होतोय. सो the two layers are simultaneously separated using the modified vias or the tubes. Skimming tube, like that's called as the vias. So मग त्याचे दोन लेअर तयार होणार आहेत, लाईट आणि हेवी. ते काय करतो आपण, तर सेपरेट आउट करतो बाय युजिंग द मॉडिफाईड वियर्स. सो प्रिन्सिपल मध्ये काय बघितलं आपण, सो दिस सुपर सेंट्रिफ्यूज, इट इज द सेडिमेंटेशन सेंट्रिफ्यूज. देन
ह्याचं सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर इट इज बेस्ड ऑन द difference in the difference in the densities between the immiscible liquid च्या डेन्सिटीच्या डिफरन्स वरती काय आहे, ते सेपरेशन डिपेंड आहे. मग ते जे सेपरेशन आहे ते काय करतोय आपण, तर स्मॉल बाउल मध्ये काय करतोय, कॅरी आउट करतोय सेंट्रीफ्यूजच्या स्मॉल बाउल मध्ये. मग जेव्हा सेंट्रीफ्युगेशन प्रोसेस चालू असते तेव्हा काय होतंय, तर ते जे हेवियर लिक्विड आहे ते काय करतोय आपण, तर थ्रोन करतोय. कसं थ्रोन होणार आहे ते, अगेन्स्ट द वॉल. सो द व्हाईल द लाइटर लिक्विड इट रिमेन्स ॲज अ इनर लेअर. मग तो जो लाइटर लिक्विड आहे तो काय होतोय बघा, तर इनर तो जो लाइटर लिक्विड आहे तो काय होणार आहे, तर इट रिमेन्स ॲज अ इनर लेअर म्हणून तो फॉर्म होणार आहे. So the two layers are simultaneously separated using the modified vias. मग ते जे दोन लेयर्स आहेत ते काय करतो आपण, सायमल्टेनियसली सेपरेट करतो using the modified vias or the modified tubes. So we have to see the construction. So what is the construction? So it consists of the long hollow cylinder. ह्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर long hollow cylinder प्रेझेंट आहे, बाउल ऑफ अ स्मॉल डायमीटर. हा काय आहे बघा, तर लॉंग हॉलो सिलेंडर आहे. ह्यामध्ये स्मॉल बाउल काय केलेला आहे, इथं फिक्स केलेला आहे. Then it is suspended from a flexible spindle at the top and guided at the bottom by the loose flushing. तो काय केलेला आहे बघा, तर फ्लेक्झिबल स्पिंडल थ्रू काय केलेला आहे, तर सस्पेंड केलेला आहे किंवा फिक्स केलेला आहे ऍट द टॉपला अँड गाइडेड बाय द लूज फ्लशिंग. इथं काय आहे बघा, तर स्पिंडल प्रेझेंट आहे आणि इथं काय आहे, तर लूज फ्लशिंग केलेलं आहे. सो फ्लश केल्यानंतर अँड हॅव्हिंग द लूज फ्लशिंग ऍट द बॉटमला काय आहे, तर लूज फ्लशिंग आहे. सो इट कॅन बी रोटेटेड ऑन इट्स लॉंगिट्युडनल सिस्टीम. तो कसा रोटेट होतोय बघा, तर त्याच्या लॉंगिट्युडनल ऍक्सिस भोवती काय होतो, तो रोटेट होतो किंवा लॉंगिट्युडनल सिस्टीम मध्ये. देन प्रोव्हिजन इज मेड ऍट द बॉटम ऑफ द फीड इनलेट युजिंग द प्रेशर बाउल. मग प्रोव्हिजन काय केलेलं आहे, इथं मेड केलेलं आहे कशासाठी, तर ऍट द बॉटम ऑफ द फीड इनलेट युजिंग द प्रेशर बाउल. हे प्रोव्हिजन किंवा अरेंजमेंट केलेले आहे, तर कशाची, तर फीड साठी ऍट द बॉटमला. सो फॉर सायमल्टेनियस रिकव्हरी ऑफ द सेपरेटेड लिक्विड्स युजिंग द मॉडिफाईड वियर्स बॉटम. मग ह्यामध्ये काय केलेलं आहे, सायमल्टेनियस रिकव्हरी कशाची, तर सेपरेटेड लिक्विडची युजिंग द मॉडिफाईड वियर्स ऍट द बॉटम किंवा मॉडिफाईड ज्या ट्यूब्स आहेत. देन वी हॅव टू सी द वर्किंग. सो व्हॉट इज द वर्किंग of the super centrifuge? So the centrifuge is allowed to rotate on its longitudinal axis at a frequency usually up to 2000 rpm with the help of dry assembly. मग आता हा जो सेंट्रीफ्यूज आहे तो काय करतोय, आपण अलाउ केलेला आहे रोटेट होण्यासाठी त्याच्या लॉंगिट्युडनल ऍक्सिसला. सो त्याचा आरपीएम किती असणार आहे, तर युजुअली 2000 rpm असणार आहे त्याचा. सो the feed is introduced from the bottom of the centrifuge. मग ते जे फीड आहे ते काय करतोय आपण, तर इंट्रोड्यूस करतोय. कुठून इंट्रोड्यूस करतोय, तर बॉटम ऑफ द सेंट्रिफ्यूज युजिंग अ प्रेशर. इथे काय करतोय आपण, प्रेशर अप्लाय करतोय फीड इकडे एंटर होण्यासाठी. देन ड्युरिंग द सेंट्रिफ्युगेशन, ह्या सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतंय बघा, सो टू लिक्विड फेजेस सेपरेट. दोन लिक्विड फेजेस आहेत ते काय होतात, सेपरेट होतात. सो बेस्ड ऑन द डेन्सिटीज, सो डिफरन्स इन देअर डेन्सिटीज, त्याच्या लिक्विडच्या डेन्सिटीज वरून काय होतं बघा, हे दोन लेअर आहेत ते काय होणार आहेत, सेपरेट होणार आहे. इकडे हेवी फेज तयार होणार आहे, इकडे लाईट फेज तयार होणार आहे. म्हणजे दोन लेअर काय झाले, सेपरेट झाले. सो द हेवियर लिक्विड इज थ्रोन अगेन्स्ट द वॉल. ते जे हेवियर लिक्विड आहे ते काय होते, तर वॉलच्या अगेन्स्ट काय केले जाते, थ्रोन केले जाते. सो while the lighter liquid forms a inner layer, आणि लाइटर लिक्विडचा काय होतंय, तर इकडे एक इनर लेअर काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. Then
these both liquids to the top of the vertical bowl. मग ते दोन्ही पण आहेत ते कुठे जातात तर vertical bowl ला, टॉप पोझिशनला हे काय होणार आहेत, थ्रोन होणार आहेत वरती इकडे. Then the liquid interface is maintained by an hydraulic balance. मग तो जो लिक्विड इंटरफेस आहे तो हायड्रोलिक बॅलन्स काय करणार आहे, मेंटेन करणार आहे. सो these two layers are simultaneously separated removed from the different heights to the modified weirs. मग हे दोन्ही पण लेअर काय करतोय आपण सायमल्टेनियसली काय करतोय, सेपरेट आउट करतोय किंवा रिमूव्ह करतोय फ्रॉम द डिफरंट हाइट्स टू द मॉडिफाइड वियर्स. डिफरंट हाइट वरून मॉडिफाइड वियर्स किंवा स्किमिंग ट्यूब थ्रू काय करतोय आपण तर ते दोन्ही पण लेअर काय करतो सायमल्टेनियसली सेपरेट आउट करणार आहे. सो thus the super centrifuge can work for the continuous operation of the immiscible liquid phase. मग तो जो सुपर सेंट्रीफ्यूज आहे तो काय करतोय बघा तर वर्क होतोय कंटिन्युअस, काय होतं त्याचं वर्क होतंय आणि सेपरेशन होतंय त्याचं कंटिन्युअसली. सो ऑफ द immiscible liquid phases. So that is about the working. आपण काय करणार आहे स्टार्टिंगला इथं फीड एंटर करणार आहे प्रेशर थ्रू. त्यानंतर इथून काय होणार आहे ते इकडे एंटर होणार आहे आणि जे हेवी लिक्विड आहे, हेवी फेज आहे ते काय होणार आहे थ्रोन आउट होते आणि लाईट फेजचा काय होतंय इनर लेअर काय होतंय फॉर्म होतं आणि ते सेपरेशन कशावरती डिपेंड आहे तर त्याच्या डेन्सिटीज वरती डिपेंड आहे. मग ती जी मोटर आहे किंवा हा जो सेंट्रीफ्यूज आहे तो काय होतोय लॉंगिट्युडनल ऍक्सिस, त्याच्या लॉंगिट्युडनल ऍक्सिस भोवती काय होतं तो रोटेट होतोय. त्यानंतर हे दोन्ही पण लेअर जे तयार होणार आहेत ते काय करतो आपण सेपरेट आउट करतो. सेपरेट आउट कसे करतो तर ऍट डिफरंट हाईटला सेपरेट आउट करतो बाय युजिंग द मॉडिफाइड वियर्स किंवा मॉडिफाइड ट्यूब थ्रू काय करतो आपण ते लेयर्स आहेत ते सेपरेट आउट करतो. सो युजेस काय आहेत बघा. सो दिस centrifuge is used for separating the liquid phases of emulsion in foods and pharmaceutical. जे फूड्स आणि फार्मास्युटिकल्स आहेत त्याच्यामधले जे लिक्विड फेज आहेत इमल्शनच्या त्यासाठी काय करतो ते सेपरेट आउट करण्यासाठी काय करतो आपण त्याचा सुपर सेंट्रीफ्यूजचा यूज करतो. सो व्हॉट आर द व्हेरियंट्स. सो ट्युब्युलर बाउल सेंट्रीफ्यूज इज यूज्ड टू सेपरेट द सॉलिड्स अँड लिक्विड व्हेन सॉलिड कंटेंट इज लो. आता तो जो ट्युब्युलर बाउल सेंट्रीफ्यूज आहे तर त्यामधलाच एक टाइप आहे सुपर सेंट्रीफ्यूजचा. तर तो कशासाठी यूज होतोय बघा तर बोथ सॉलिड आणि लिक्विड सेपरेट आउट करण्यासाठी. जेव्हा सॉलिड कंटेंट लो असतो ते सेपरेट करण्यासाठी काय होतं त्याचा यूज होतो. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया सुपर सेंट्रीफ्यूज आहे तो आपण बघूया. वेट फॉर 1 minute, I have to take your attendance. Nine, 18, 19, 27, 28, 35,